नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या रायलिस कोचिंग अकॅडमी अमरावती युट्यूब चॅनलवर मी अमित तावडे स्वागत करत आहे। तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओज आहे आपले क्लासेसचे वगैरे, जे आयएमपी वगैरे, जे जनरल नॉलेज वगैरे आहे ते तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहता येणार आहे। आज पाहणार क्लायमेट ऑफ इंडिया। बघा, भारताच्या हवामानाचा जर आपण विचार केला तर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे हवामान आहे, जे वातावरण आहे, जे आपल्याला दिसून येते। तर जसं पाहिलं आपण साधारणतः हवा आणि हवामान, यामध्ये हवा आणि हवामान जर म्हटलं तर साधारण आपण एक प्रकारची दोन्ही संकल्पना आपण एकत्र म्हणजे करून त्याला आपण एक प्रकारचं हवा आणि हवामान हे एकच समजून आपण एक प्रकारची संकल्पना तयार करतो। पण हे जे दोन्ही संकल्पना आहे ह्या वेगवेगळ्या आहेत। हवा वेगळी आहे आणि हवामान वेगळी आहे। ह्या दोन्ही जे संकल्पना ह्या विभक्त संकल्पना आहे, हे आधी लक्षात ठेवलं पाहिजे। हवा म्हणजे जर म्हटलं आपण जसं तापमान आहे, दाब आहे, वारा आहे, बाष्प आहे, ढगाळ परिस्थिती आहे, किंवा जे पर्जन्य आहे, पावसाची परिस्थिती आहे, या दृष्टीने वातावरणाच्या परिस्थितीमधील तात्पुरता बदल, सविस्तर नाही, फक्त तात्पुरता बदलाचा जर आपण विचार केला तर हवेचा आपण विचार करू शकतो। आणि हवा जी आहे ती हवा ही सतत बदलणारी आहे। हवामानाचा जर विचार केला तर प्रत्येक दिवशी जो वेगवेगळा बदल आपल्याला दिसून येतो तो वेगळा, आणि हवेमधला जो बदल आहे तो वेगळा। आता हवामान जर म्हटलं तर हवामानामध्ये तापमान त्याच पद्धतीनं जसं आपण हवेमध्ये तापमान, दाब वगैरे, वारा, बाष्पाचा विचार केला, हवामानमध्ये सुद्धा तसंच आहे की तापमान, दाब, वारा, बाह्य, ढगाळ, पर्जन्य या सर्व स्थितींचा विचार केला तर या भारताच्या हवामानामध्ये जे उष्ण स्वरूपाचे जे आपले हवामान आहे ते याच्यामध्ये पर्जन्य जे आहे या स्थित्यंतर विचार केला जातो। कशामध्ये? हवामान। तसा हवेमध्ये केला जात नाही। तर अशा पद्धतीने हवा आणि हवामान यामध्ये जे फरक आहे तो विभक्त फरक आहे, हे आधी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। बघा, आजची परिस्थिती पाहिलं आपण तर आपल्या भारतामधली पृथ्वीवरची जर पाहिलं तर आपल्या आता सगळ्यात जास्त तापमान वाढ झालेली आहे। एक नोंदणी झाली आहे आपल्या भारतामध्ये 50 अंश सेल्सिअसच्या पुढे जे तापमान जे आहे उन्हाळ्यामधले वाढलेलं आहे। ज्या प्रकारे जलप्रकोप होतात, जे उपाययोजना आहेत त्यावरती कशा पद्धतीनं करायला पाहिजे, किंवा निसर्गाचं संरक्षण कशा पद्धतीनं करायला पाहिजे, या उपाययोजना करणं आज आपल्याला आवश्यक आहे आपल्या वातावरणाच्या, हवामानाच्या दृष्टिकोनामधून। कारण की भारताचं तर तापमान वाढलेलंच आहे आपल्या इकडे उष्णतेचं, तर पूर्ण पृथ्वीवरचं सुद्धा तापमान वाढलेलं आहे। हा विचार करणे आज आपल्याला गरजेचं आहे। भारताच्या हवामानाची काही वैशिष्ट्य आहे, जसं भारताला लाभलेली प्राकृतिक संपदा, जसं जल, जंगल, जमिनीचा विचार करू शकतो आपण। नैसर्गिक संपदा आहे, नद्या आहे, किनारा आहे, पर्वत आहे, डोंगररांगा आहे, या सर्वांमधून भारतातील हवामानाची जैवविविधता जी आहे ते आपल्याला दिसून येते। जसं आज पाहिलं की या उष्णतेच्या लाटांमुळे, तापमान वाढल्यामुळे, पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे जंगलांमध्ये पाणवठी जे आहे ते तयार करून कृत्रिम पाणवठीच्या माध्यमातून जनावरांना पाणी पाजण्याचं काम जे आहे ते लोक करत आहेत। म्हणजे खेडोपाड्यामध्ये सुद्धा पाणी मिळत नाही, एवढी पाण्याची पातळी गेली। म्हणजे असं एक परिस्थिती झाली आता की जर ताणलेले जर प्राणी असतात त्यांना पाण्यांना तुम्ही पाणवठे तयार करून पाणी द्या, कारण की परिस्थितीच तशी आलेली आहे। जसं पाणी आहे, पाणी जपून वापरा, कारण की पाणी जर जपून वापरलं नाही तर तुम्हाला पाण्याची कमतरता जाणून तुटवडा निर्माण होतो। झाडांना वाचवा, झाडं लावा, कारण जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार, झाडं जर तोडत राहिले तर तापमान वाढत राहणार, कारण आज आपल्याला परिस्थितीमधून दिसून येत आहे। म्हणजे अशा पद्धतीच्या उपाययोजना करणं हे आता आपल्या भारताच्या हवामानाच्या दृष्टीनं गरजेचं आहे, पृथ्वीच्या दृष्टीनं गरजेचं आहे। भारताचं हवामान आपल्या उष्ण कटिबंधीय हवामानामध्ये येते। जसं आपल्या देशातील हवामान हे मुख्यतः जर म्हटलं आपण तर उष्ण कटिबंधीय मोसमी स्वरूपाचे आहे। जगातील सर्व प्रकारच्या हवामानाची वैशिष्ट्ये आपल्या भारताच्या विविध भागामध्ये आपल्याला दिसून येते। जसं राजस्थानमध्ये जर पाहिलं आपण तर वाळवंटी भाग आहे, जिकडे पावसाचं प्रमाण कमी असते। वाळवंटी आहे, रेतीचाच भाग आहे, तिकडे पावसाचं प्रमाण कमी, उष्णता सर्वात जास्त आहे। कारण की 2024चं तापमान 50 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आपल्या राजस्थान राज्य किंवा त्या उत्तर भारतामध्ये एवढे तापमान वाढलेलं आहे। आज जर बघा 50 अंश सेल्सिअस तापमान वाढलेलं आहे, जर 55 ते 60, 65च्या वरचं जर अंश सेल्सिअस तापमान जर झालं तर मानव हा जिवंत राहू शकत नाही। तर त्यामुळे आत्ताच उपाययोजना करणं किंवा आत्ताच तापमान कमी करण्यासाठी जी काही उपाययोजना करावी लागतात जे आपल्या माणसाला, ते करणं आवश्यक आहे आता या दृष्टिकोनातून। त्याचप्रमाणे वाळवंटीचं झालं, जम्मू काश्मीर भाग आहे, ज्या जम्मू काश्मीर थंड आणि बर्फाळ प्रदेश आपल्याला दिसून येते, जिकडं बर्फच पडतो, तर थंड वातावरण आहे। त्यानंतर अंदमान निकोबार जे विषुववृत्तीय स्वरूपाचे आपल्याला हवामान तिकडे जाणं, म्हणजे अशा प्रकारचे
उष्ण कटिबंधीय हवामान भारतामध्ये असल्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं हवामान इतर देशाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये सर्व प्रकारचं वातावरण आपल्याला दिसून येते. मान्सून वाऱ्यापासून मिळणारा पाऊस आहे आपल्याला सगळ्यात जास्त. आता जून महिना चालू आहे, 7 का 8 जूनला मिरुग चालू होतो आणि 1 मेला आपल्याला मान्सूनचं आगमन आपल्या भारतामध्ये होत असतं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता मान्सूनचे जे पाऊस आहे ते इकडे तिकडे पडणं चालू केले. म्हणून आपल्या देशामध्ये 90% पाऊस हा पर्जन्य नैऋत्य वाऱ्यापासून आपल्याला मिळत असतो आणि उर्वरित जो पाऊस आहे तर हा ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीचा पाऊस होतो. जसं मान्सून वारे जेव्हा जात असतात माउंट एव्हरेस्ट जे आहे आपल्याला, तर माउंट एव्हरेस्टमध्ये हे वारे जात असताना त्या माउंट एव्हरेस्टच्या थराची हे वारे अडून ते रिटर्न जे येतात त्या वाऱ्यापासून जे रिटर्न ते पलटतात वारे, त्याच वाऱ्यापासून मिळणारा जो पाऊस आहे तो परतीचा पाऊस म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणारा पाऊस म्हणून आपण ओळखत असतो. आता किनारपट्टीच्या सभोवतालची जर वातावरण जर आपण पाहिलं तर किनारपट्ट्या भागामध्ये हवामान हे उष्ण, सम आणि दमट असते. कारण किनाऱ्यापासून जसे जसे तुम्ही दूर जाईल तसे तसे विषम आणि कोरडे हवामान आपल्याला दिसून येते समुद्र किनारी पट्ट्याच्या सभोवतालील वातावरणामध्ये. त्याच प्रकारे आज आपण विचार केला तर भारतामध्ये आपले 4 ऋतू आहे, 4 प्रकारचे ऋतू आपल्या भारतामध्ये. उन्हाळा आहे, जो उन्हाळा आपला फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. त्यानंतर पावसाळा आहे, जून ते सप्टेंबर पर्यंत पावसाळा असतो. ऑक्टोबर महिना हा हीट आहे, जो आपण मी पहिलेचा ऑक्टोबर परतीचा पाऊस येतो आपला, तर ऑक्टोबर महिना हीट असतो. त्यानंतर हिवाळा जो आहे हा हिवाळा नोव्हेंबर ते जानेवारी या 2 महिन्यामध्ये आपल्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिन्याचा आपल्याला हिवाळा आपल्या भारताला लाभलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे तर भारतातील 4 ऋतू आपल्या देशामध्ये सतत जे आहे तर परिक्रमा आपली करत असतो. त्यानंतर हवामान जे आहे, हवामान ज्या घटकांवरती हवामानाचा परिणाम होतो त्यामध्ये जसं तापमान आहे, पर्जन्य आहे, बाष्प आहे, दाब आहे, वारे आहे, या सर्व घटकांचा जो परिणाम आहे तर तो आपल्या हवामानावर दिसून येतो. भारताचा उन्हाळा आता पाहू आपण की भारताचा उन्हाळ्याचा जर कालावधी म्हटलं फेब्रुवारी ते मे महिना, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने ना, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिन्याचा आपला उन्हाळा राहतो. आता या उन्हाळ्यामध्ये आज 2024च्या काळामध्ये जर आपण जर विचार केला यावर्षी सगळ्यात जास्त तापमान वाढून राहिलं आपल्या देशामध्ये. प्रत्येक वर्षीचं 2023 मध्ये थोडं वाढलं, 40-42 पर्यंत होतं. आज 2024चा जर विचार केला तर तापमान 50 अंश सेल्सिअस पर्यंत त्याच्यावरचं तापमान गेलेलं आहे. म्हणजे विचार करावा लागेल आपल्याला पुढच्या दृष्टिकोनामधून की पुढे किती तापमान, म्हणजे 5-5, 10-10 वर्षाने तापमानाची जर वाढ जर झाली तर मानव या पृथ्वी तलावर चांगल्या प्रकारे जगू शकेल की नाही शकेल हा विचार आज आपल्या मनामध्ये येऊन राहिला आहे. म्हणून तापमान कमी करण्यासाठी झाडे लावले पाहिजे, पाण्याची वापर जे आहे ते कमी केला पाहिजे, बचत केली पाहिजे आणि जंगलतोड थांबवली पाहिजे. की जे बिल्डिंग्स वगैरे बांधणं चालू आहे, बांधकाम वगैरे, त्या बांधकामावर कुठेतरी अंकुश सरकारने घातला पाहिजे. कारण की एक कुटुंब असतो आणि एका कुटुंबाचे 2-2, 3-3 घरं असते आणि त्या घरासाठी बांधण्यासाठी वेगवेगळ्या पूर्ण झाडांची कटाई केली जाते. हे कुठेतरी कायदे करून जे आहे तर सरकारने थांबवले पाहिजे. रोड जे आहे तर तुम्ही मानवाच्या म्हणजे सोयीसाठी सर्व करता. जसं आपला जर विचार केला समृद्धी महामार्ग, अजून वेगवेगळे संपूर्ण देशामध्ये जाळे पसरले आहे. पण या रोडच्या माध्यमातून कितीतरी जंगल कटाई होऊन आज जे वेदना आपल्याला तापमानाच्या स्वरूपामध्ये जी मिळत आहे, जे उष्णताच्या लाटे जी येऊन राहिल्या ते याचं कुठंतरी जे आहे तर आपल्याला अंकुश ठेवलं पाहिजे आणि ह्या लाटेपासून वाचवण्यासाठी आपली उपाययोजना करणं आज गरजेचं आहे. बघा, कालावधी जो आहे उन्हाळ्याचा फेब्रुवारी ते मे महिना. सूर्याचे भासमान भ्रमण हे जे आहे ते ऋतू निर्मितीचे कारण आहे. कारण की 22 डिसेंबर पासून ते 21 जून पर्यंत सूर्योदयाचे स्थान उत्तरेकडे असते आणि ते एक प्रकारचे सरकते. या काळामध्ये उत्तरायण या गोष्टीला म्हणतात. कसे? जेव्हा सरकते, सूर्योदयाचे जे स्थान उत्तरेकडे जेव्हा सरकते तेव्हा या काळाला उत्तरायण म्हणून ओळखण्यात येते. आता उत्तरायण सुरुवात झाल्यानंतर हळूहळू 21 जून पर्यंत भारताकडे सूर्यकिरण हे लंब स्वरूप पडतात आणि भारत हा उष्ण हवेचा जो आहे तो ऋतू जे आपल्याला जाणवतो. कारण उन्हाळा याची जे झड आपल्याला जाणवते तर कशामुळे, तर सूर्यकिरण हे लंबरूप पडल्यामुळे, थेट सूर्यकिरण आपल्या भारत देश आपल्या पृथ्वीवर भारताकडे लंबरूप पडल्यामुळे अशामध्ये आपले जे उष्णताचे जे लाटे आहे किंवा जे उष्णता सरळ जे तापमान वाढ आहे ते आपल्याकडे सरळ जाणून येते. आता हवामान जे आहे, सर्वाधिक हवामान आणि कमी आर्द्रता या ऋतूचे वैशिष्ट्य आहे. जसं मार्च ते मे तापमान जे आहे सगळ्यात जास्त होत असते मार्च ते मे या महिन्यामध्ये. बहुतांश भागामध्ये मे महिन्यामध्ये सर्वोच्च तापमान वाढते आणि
या काही भागामध्ये जून महिन्यात, जर मे महिन्यामध्ये तर सर्वत्र तापमान जास्त आहे, पण काही भागामध्ये जून महिन्यामध्ये सर्वात जास्त तापमान जे आहे ते वाढ झालेली असते. उत्तर भारतामध्ये दक्षिण भारताच्या तुलनेमध्ये सरासरी तापमान सर्वात जास्त असते. जसं मी तुम्हाला सांगितलं, या वर्षीच्या काळामध्ये 50 अंश सेल्सिअस पर्यंत भारताचे तापमान सगळ्यात जास्त, उत्तर भारतामध्ये सगळ्यात जास्त 50 अंश सेल्सिअसच्या वरचं तापमान वाढलेलं दिसते. त्यामध्ये मध्य प्रदेश राज्य आहे, राजस्थान राज्य आहे, हरियाणा आहे, दिल्ली आहे, पश्चिम बंगाल आहे, पंजाब राज्य आहे. उत्तर भारताच्या म्हणजे जे काही भागामध्ये आहे ते उष्णतेच्या लहरी सुद्धा, या वारे सुद्धा खूप प्रमाणात वाढलेले आहे. पश्चिम वाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्या जे काही तापमान आहे, पश्चिम वाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्याचे तापमान पूर्व किनाऱ्यामुळे जे कमी होत असते आणि अशा तापमान कक्षेतील जो फरक आहे तो अतिशय कमी राहतो. वातावरणीय जर दाब म्हटलं तर जास्त दाबामुळे वातावरणीय दाब हा कमी असतो. या काळामध्ये वातावरणीय दाबाचे जे पट्टे आहे तर ते उत्तरेकडे सरकलेले आपल्याला दिसून येतात आणि एकूणच दाबाचा जो हा उतार आहे हा कमी कमी होत राहतो. आणि वारे पर्जन्य भारतात उन्हाळ्यात जास्त वाऱ्यामुळे, जास्त तापमानामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. त्यामुळे वारे जे आहेत ते कमी दाबाकडे आकर्षित होतात आणि भारतामध्ये या काळामध्ये स्थानिक परिस्थितीमुळे कमी जास्त दाबाचे पट्टे निर्माण होऊन मान्सून पूर्व वारे वाहत असते. त्यामुळे पर्जन्य आपल्या भारतामध्ये होते. अशी दुहेरी परिस्थिती जी आहे ते निर्माण होत असते या वारे आणि पर्जन्याच्या माध्यमातून. म्हणजे अशा प्रकारचे भारताचे हवामान आपल्या नैसर्गिक दृष्टिकोनातून लाभलेले आहे. आणि उन्हाळ्याचा कालावधी जर पकडला तर उन्हाळ्याचा कालावधीचे 4 महिने जर तापमान जर आपण झेललं, त्यानंतर पावसाळा आणि हिवाळा हा साधारणतः आपल्या भारतीय लोकांसाठी सुखसोयीचा जातो. त्यानंतर अशा पद्धतीचं जे आहे तर तापमान कमी करण्यासाठी जे आहे तर आपल्याला उपाययोजना करणे आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारचे भारताचे तापमान जे आहे ते आपल्या भारत देशाला लाभलेले आहे. अशा प्रकारचे भूगोलावरती सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहे. नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे असे व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. चला इथेच थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये अजून भेटू. धन्यवाद.